ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. अनेकांना असं वाटतं की आपलं रोजचं आयुष्य म्हणजे ही सगळी धावपळ आणि अध्यात्म, ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. म्हणजे एकीकडे कामाचं टेन्शन, संकट आणि दुसरीकडे शांती, साधना, ध्यान. बरोबर. पण काय होईल जर आपल्याला कळलं की ही दोन्ही वेगळी नाहीतच. आपल्याकडे आज श्री अरविंद यांच्या करेज, फेथ अँड द इंटिग्रल योगा मधला एक छोटासा पण खूप महत्वाचा विचार आहे, जो ही कल्पनाच बदलून टाकू शकतो. सामान्यतः आपण काय करतो? साधनेसाठी आयुष्यातून वेळ काढतो. पण श्री अरविंद म्हणतात की खरं प्रशिक्षण स्थळ तुमचं दैनंदिन जीवनच आहे. म्हणजे रस्त्यावरचा ट्रॅफिक जॅम असो किंवा ऑफिसमधला एखादा कठीण प्रसंग. अच्छा, हीच खरी परीक्षेची वेळ आहे. त्यांच्या मते जो माणूस जीवनातल्या या सामान्य संकटांना धैर्याने आणि शांतपणे सामोरं जाऊ शकत नाही, तो साधनेच्या मार्गावर येणाऱ्या अधिक मोठ्या आंतरिक अडथळ्यांना कसा पार करणार? अरे वा, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे माझा सकाळचा त्रासाचा प्रवास ही एक प्रकारची आध्यात्मिक परीक्षा होती. अगदी म्हणू शकता. तुम्ही आता आंतरिक अडथळे म्हणालात आणि श्री अरविंद यांच्या विचारात पूर्ण योग हा शब्दही येतो ना? हो, येतो. तर हा पूर्ण योग म्हणजे नेमका काय? म्हणजे तो आपण जो नेहमीचा योग म्हणतो त्यापेक्षा वेगळा आहे का? खूप चांगला प्रश्न आहे. कसा आहे ना, पूर्ण योग म्हणजे जीवनापासून दूर पळून कुठल्या तरी गुहेत जाऊन साधना करणे नाही. अच्छा. तर जीवनातल्या प्रत्येक अनुभवाला, प्रत्येक कृतीला साधनेचा भाग बनवणे. सुख दुःख, यश अपयश या सगळ्यांना एका मोठ्या दृष्टिकोनातून पाहणे. आणि याच साधनेचा असं समजा की पहिला धडा म्हणजे जीवनातील कसोट्या. आणि या कसोट्यांना सामोरे येण्यासाठी ते सांगतात की 3 गोष्टी आवश्यक आहेत. कोणत्या 3 गोष्टी? एक म्हणजे शांत मन, दुसरं निश्चल धैर्य आणि तिसरं दैवी शक्तीवर पूर्ण श्रद्धा. ठीक आहे. शांत मन, धैर्य आणि श्रद्धा हे ऐकायला खरं तर खूप छान वाटतं. हो. पण प्रत्यक्षात आणायला तेवढंच कठीण आहे. म्हणजे आता या निश्चल धैर्याबद्दलच बोलूया ना. बोला. समजा ऑफिसमध्ये काहीतरी चुकलंय आणि बॉस अक्षरशः ओरडत आहे, तेव्हा निश्चल धैर्य म्हणजे काय? म्हणजे भीती वाटायलाच नको असं आहे की भीती वाटत असूनही शांतपणे परिस्थिती सांभाळणं? अगदी दुसरा प्रकार. श्री अरविंद यांच्या दृष्टीने धैर्य म्हणजे भीतीचा अभाव नाहीये. अच्छा. धैर्य म्हणजे मनात भीती किंवा गोंधळ असतानाही आपलं मन शांत ठेवून योग्य कृती करण्याची क्षमता. आणि इथेच त्या 3 गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. बघा, तुमची श्रद्धा असेल की प्रत्येक गोष्ट एका मोठ्या योजनेचा भाग आहे, तर मन शांत ठेवणं थोडं सोपं जातं. बरोबर. आणि मन शांत असेल तरच तुम्ही धैर्याने योग्य निर्णय घेऊ शकता. म्हणजे त्या बॉसच्या ओरडण्याकडे तुम्ही वैयक्तिक हल्ला म्हणून नाही, तर एक परिस्थिती म्हणून पाहू शकता जिला शांतपणे हाताळायचं आहे. वा, म्हणजे हे काहीतरी सुपर हिरो बनण्याबद्दल नाहीये ज्याला काहीच वाटत नाही. नाही, अजिबात नाही. तर आपल्या प्रतिक्रियांवर काम करण्याबद्दल आहे. म्हणजे ती स्ट्रेसफुल मीटिंग फक्त एक मीटिंग नाही, तर माझं मन शांत ठेवण्याचा सराव करण्याची एक संधी आहे. ही कल्पनाच किती एम्पॉवरिंग आहे. अगदी तसंच. आणि म्हणूनच श्री अरविंद म्हणतात की बाह्य जीवनातील परीक्षा ही आंतरिक साधनेची पहिली पायरी आहे. पहिली पायरी? हो, कारण जर आपण बाहेरच्या छोट्या छोट्या गोष्टींनी लगेच विचलित झालो तर आपल्या आतमध्ये असलेले मोठे शत्रू आहेत ना, जसं की निराशा, शंका, आपला अहंकार, यांच्याशी आपण लढूच शकणार नाही. बाह्य धैर्य हे आंतरिक धैर्याचा पाया आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपला आध्यात्मिक प्रवास आपण डोळे मिटून ध्यानाला बसतो तेव्हा सुरू होत नाही, तर सकाळी डोळे उघडल्यापासूनच सुरू होतो. प्रत्येक क्षण, प्रत्येक आव्हान ही एक संधी आहे. बरोबर. हा विचारच खरंच खूप काही बदलून टाकतो. अगदी. आणि याच चर्चेतून एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी तयार होतो असं मला वाटतं. कोणता?
आपण आपल्या दैनंदिन जीवनातील अडचणी म्हणून ज्या गोष्टींकडे पाहतो आणि ज्यांच्यापासून दूर पळायचा प्रयत्न करतो, हो. कदाचित त्याच गोष्टी श्री अरविंद यांच्या नजरेतून आपल्या आंतरिक शक्तीला जागृत करण्याची सर्वात मोठी संधी तर नाहीयेत ना? यावर नक्कीच विचार करायला हवा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.